पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पहिल्या टप्प्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवरती हल्ले करत भारतानं आपल्या नागरिकांच्या क्रूर हत्येचा बदला घेत सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर दिलं। या कारवाईनं भारतानं दहशतवादाविरुद्धचा आपलं धोरण आणि संकल्प देखील पुन्हा परिभाषित केलाय। या ऑपरेशनमधून भारतानं काय साध्य केलं ते पाहूया। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं कोणत्याही लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतंही नुकसान न करता केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं। दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलता धोरणाचं पालन करून भारतानं दहशतवादावर जोरदार हल्ला केला, मात्र परिस्थितीला युद्धात रूपांतरित होऊ दिलं नाही। या ऑपरेशनमध्ये भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेले अनेक धोकादायक दहशतवादी मारले गेले। एकाच रात्रीत अनेक दहशतवादी मॉड्यूलचे प्रमुख उद्ध्वस्त झाले। 9 आणि 10 मेच्या रात्री प्रत्युत्तर देऊन भारत अण्वस्त्रधारी देशाच्या हवाई दलाच्या तळांना लक्ष्य करणारा पहिला आणि एकमेव देश बनला। 3 तासात नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कर, सियालकोट, पसूर, चुनिया, सरगोढा, स्कारू, भुलारी आणि जैकाबाबादसह 11 हवाई तळांवर हल्ले करण्यात आले। भारतीय सैन्यानं आपल्या कारवाईत पाकिस्तानी हवाई दलाच्या 20% पायाभूत सुविधा नष्ट केल्या। भारतानं पाकिस्तानच्या भुलारी हवाई तळावर बॉम्ब हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानचे स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, 4 एअरमॅन आणि इतरांसह 50हून अधिक लोक ठार झाले। तसंच भारतानं पाकिस्तानचं लढाऊ विमानही उद्ध्वस्त केलं। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं संयुक्तपणे हे हल्ले केले, जे भारताच्या वाढत्या संयुक्त लष्करी सामर्थ्याचं प्रतीक आहेत। भारतानं जगाला दाखवून दिलं की भारत आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची वाट पाहणार नाही। दहशतवादाला कुठेही कधीही शिक्षा दिली जाईल। दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार कुठेही लपू शकत नाहीत। जर पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल हल्ले केले तर भारत ते सहन करणार नाही आणि गरज पडल्यास योग्य उत्तर देईल, असं या कारवाईनं अधोरेखित केलं। मागील भारत पाकिस्तान संघर्षांकडे पाहिलं तर पाकिस्तान विरुद्ध काहीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बहुतेक देशांनी भारताला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं। पण यावेळी मात्र अनेक जागतिक नेत्यांनी भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा दिला। पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांना दहशतवादाच्या नजरेनं पाहिलं गेलं। याला काश्मीर मुद्द्यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आलं। हे केवळ शक्य झालं ते ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादी पायाभूत सुविधांवर केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे।